Good morning, dear students. I am going to take your most important action verbs. Means तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत महत्त्वाचे काही ॲक्शन वर्ब्स जे की तुम्हाला डेली रुटीनमध्ये असो किंवा दररोजच्या तुमच्या क्रिया ज्या की तुम्ही झोपेतून उठण्यापासून तर झोपेपर्यंत ज्या काही तुम्ही महत्त्वाच्या क्रिया करतात जसं अभ्यास करणे, खाणे, पिणे, राहणे, बोलणे, विकणे त्यासाठी प्रत्येक वर्बला इंग्लिशमधून म्हणजेच क्रियापदाला काय म्हणतात तर त्यापैकी आपण काही क्रियापद सिलेक्ट केलेले तर ते काय करणार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्या अगोदर मी सांगू इच्छितो जर तुम्हाला एखादी लँग्वेज शिकायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतंय एक व्होकॅब्युलरी गरजेची असते, बरोबर आहे का नाही. जसं तुम्ही आता मराठी शिकता किंवा मराठी बोलता तर त्यावेळेला तुम्ही काय करता तर तुमच्याकडं जास्त प्रमाणामध्ये मराठीचा शब्दसंग्रह आहे त्यामुळे तुम्ही ते फास्ट मराठी बोलण्याला अडखळत नाही. तर आपण त्यासाठी इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतंय व्होकॅब्युलरीज गरजेची असते. तर त्यासाठी आपण 50 मोस्ट इम्पॉर्टंट तुमचे ॲक्शन वर्ब या व्हिडिओमध्ये बघणार आहे जे की तुम्हाला शाळेमध्ये असो घरी असो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जेव्हा इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन तुम्ही करणार दुसऱ्याला क्वेश्चन विचारण्यासाठी असो किंवा तुमचं एखादं स्पीच स्वतः ड्राफ्ट करायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला ते वर्ब्स गरजेचे असेल. जसं की तुम्हाला माय सेल्फ सांगायचे तर माय सेल्फ सांगण्यासाठी काय प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे ॲक्शन वर्ब गरजेचं आहे, बरोबर आहे नाही. तर बघू आपण एकानंतर एक ॲक्शन वर्ब कोणकोणते घेतलेले आपण. हा तर बघा आपण आता वाटल्यास तुम्ही याचा एकदा सुरुवातीला एक स्क्रीनशॉट काढून घ्या जे की तुम्हाला लर्न पण करता येईल. पण आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये जसं आपण पुढं व्हिडिओ जाईल तर त्या प्रकारे तुम्हाला लगेच ते वर्ड्स लर्न करून घेणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या स्पेलिंग पण लर्न होईल. हा व्हिडिओ पूर्ण डिटेल बघा कारण की तुम्ही नुसतं स्क्रीनशॉट काढून आणि हा व्हिडिओ पॉज करू नका कारण की तुम्ही पॉज केल्यानंतर तुम्हाला त्याचे स्पेलिंग लर्न होणार नाही किंवा कोणी न्यू बिगनर स्टुडंट्स आहे इंग्लिश शिकण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ रिपीट बघा का कारण की याच्यातले आपण काही ॲक्शन वर्ब असे की ते आपण 14 खडीप्रमाणे त्याचं इंग्लिशमधून ट्रान्सलेशन होत नाही. जसं आपण एखादी स्पेलिंग फॉर्मेट करतो बघा रमेश, गीता, सीता हे नाव जेव्हा करतो ते 14 खडीप्रमाणे आपण लर्न केलेले असतो तर हे त्या 14 खडीप्रमाणे इंग्लिशमध्ये ते लर्न होत नाही, समजतंय का. तर मला हे सांगायचंय की तुम्हाला स्पेलिंग पण लर्न करायची वर्ब लर्न करता वेळेला. तर बघा आता याच्यात धावण्यासाठी आपण इथं काय लिहिलेलं आहे रन हा वर्ब्स आहे. रन म्हणजे काय धावणे, बरोबर. WALK वॉक, वॉक मीन्स चालणे. EAT इट मीन्स खाणे. असं तुम्ही थोडंसं रिवाइज करून जसं व्हिडिओ बघता वेळेला माझ्या मागे पण म्हणू शकता की त्यानंतर तुमचे फास्ट लर्न होऊन जाईल. DRINK ड्रिंक, ड्रिंक मीन्स पिणे. READ रीड, रीड मीन्स वाचणे. त्यावेळेलाच तुम्ही पण काय करायचंय थोडंसं माझ्या मागे लर्न करायचंय आणि म्हणायचं पण आहे. WRITE राईट मीन्स लिहिणे. SPEAK स्पीक, स्पीक मीन्स बोलणे. SEEC सी मीन्स पाहणे. आणि याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे नवीन इंग्रजी शिकू पाहत आहे तर त्यांच्यासाठी हे काहींचे प्रोनाउन्सिएशन करायला त्यांना अडचण येते, बरोबर आहे का नाही. तर त्यासाठी जेव्हा मी ती स्पेलिंग प्रोनाऊन्स करतो तर त्यावेळेला काय करायचं तुम्ही व्यवस्थित प्रॉपर लक्ष द्यायचं की कोणत्या स्पेलिंगसाठी काय प्रोनाउन्सिएशन आहे. जसं की रन धावणे, वॉक चालणे, ईट खाणे, ड्रिंक पिणे, रीड वाचणे, राईट लिहिणे, स्पीक बोलणे, सी पाहणे, जम्प उड्या मारणे, बरोबर आहे की नाही. मी जेव्हा बोलतोय तर त्यावेळेला त्याची स्पेलिंग पण तुमची लर्न असणं फार गरजेची आहे कारण की ज्या वेळेला तुम्हाला सेंटेन्स लिहायला लावतो ना तर काहीची स्पेलिंग वेगळीच लिहून टाकताय. तर SIT सीट, सीट मीन्स बसणे. STAND स्टँड, स्टँड मीन्स उभे राहणे. LISTEN लिसन, लिसन मीन्स ऐकणे. हे तुमच्या डेली रुटीन साठी फार महत्वाचे वर्ड्स आहे. स्लीप SLEEP स्लीप मीन्स झोपणे. आणखी एक स्लीप आहे बघा SLIP स्लीप, ते स्लीप म्हणजे काय घसरणे. COOK कुक, कुक मीन्स स्वयंपाक करणे. DRIVE ड्राईव्ह, ड्राईव्ह मीन्स चालवणे. हा आता ड्राईव्ह आणि राईड यांच्यामध्ये डिफरन्स असा आहे बघा. ड्राईव्ह म्हणजे
फोर व्हीलर चालवणे, जेव्हा फोर व्हीलर चालवतो त्याला आपण काय वापरायचं आहे, ड्राईव्ह हा ऍक्शन वर्ब वापरायचा आहे. आणि जेव्हा आपण टू व्हीलर वापरतो त्यावेळेला काय वापरायचं, राईड वापरायचंय. जसं की बाईक रायडर असतं, ते बाईक ड्रायव्हर नसतं. समजलंय का? आणि फोर व्हीलर जेव्हा वापरतो आपण तर त्यावेळेला काय म्हणायचं, ड्राईव्ह म्हणायचं. LAUGH याचे प्रोनाउन्सिएशन लाभ असा होतो. काय होतो, लाभ. लाभ मीन्स हसणे, स्पेलिंग वेगळी आहे, त्याचं मराठीतून प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे. CRY क्राय मीन्स रडणे, SWIM स्विम, स्विम मीन्स पोहणे, THROW थ्रो मीन्स फेकणे, CATCH कॅच मीन्स पकडणे, OPEN ओपन मीन्स उघडणे, क्लोज CLOSE क्लोज मीन्स बंद करणे, BUY बाय मीन्स खरेदी करणे, SELL सेल मीन्स विकणे, CLEAN क्लीन मीन्स स्वच्छ करणे. तर बघा, काहींना हे वर्ड्स माहिती आहे. एखाद्याला विचारलं मी इट मीन्स काय, तर तो सांगतो खाणे, पण त्याची स्पेलिंग काही काही वेळेला तो IT किंवा मग असंच काहीतरी वेगळं सांगतोय. स्पेलिंग एकदम करेक्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण की स्पेलिंग जर तुम्ही वेगळे लिहिले त्याचा मिनिंग पण वेगळा होतो. समजलंय का? हा, तर मग बघा, आपण या पहिल्या स्लाइड मध्ये 25 ऍक्शन वर्ब लर्न केले, बरोबर आहे का नाही? तुम्ही आता याचं वाटल्यास तर एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एका नोटबुक मध्ये तुमच्या लिहून थोडं 5-10 मिनिटं रिवाइज करायचं आणि मग परत विचारायचं स्वतःला, असं ठेवून की आपलं किती लर्न झालंय, काय झालंय. कारण की हा व्हिडिओ फक्त जेच मुलं बघणार आहे की ज्यांना काहीतरी इंग्लिश बद्दल शिकायचं आहे किंवा इंग्लिशचे बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे, बरोबर आहे का नाही, तर त्यांनी मनापासून हा व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित त्याचे ऍक्शन वर्ब लर्न करा. कारण की ऍक्शन वर्ब तुमच्याकडे असले तरच तुम्ही ते सेंटेन्स मध्ये वापर करू शकता. आणि विदाऊट ऍक्शन वर्ब तुम्हाला बोलताच येऊ शकत नाही एखादं सेंटेन्स, बरोबर आहे का नाही. त्याला फार म्हणजे व्होकॅब्युलरी पण तेवढ्या प्रकारची असणं गरजेचं असतं. हा बघा, आता 26 नंबरचा ऍक्शन वर्ब आहे ड्रॉ, DRAW ड्रॉ मीन्स चित्र काढणे, PAINT पेंट मीन्स रंगवणे, बिल्ड मीन्स बांधणे, BREAK ब्रेक मीन्स तोडणे, FIX फिक्स मीन्स दुरुस्त करणे, WASH वॉश मीन्स धुणे, CUT कट मीन्स कापणे, PUSH पुश मीन्स ढकलणे, PULL पुल मीन्स ओढणे. याच्यामध्ये काहींचं कन्फ्युजन होतं बघा, पुल आणि पुश मध्ये. काहींना वाटतं पुल म्हणजे ढकलणे, पुश म्हणजे ओढणे. तर हे व्यवस्थित इथं लिहून दिलेले आहे, थोडं काळजीपूर्वक रीड करायचंय. आपण पुन्हा प्रॅक्टिस करणारच आहे त्याची. क्लाइंब मीन्स चढणे, SHOUT शाऊट मीन्स ओरडणे, WHISPR विस्पर मीन्स कुजबुजणे म्हणजे काय, एखादी आपली आजी असते बघा, दोन्ही आजी असल्या का एकदम हळू आवाजात बोलतात, ते दुसऱ्याला ऐकायला पण जात नाही, पण त्यांचं कसं दोघी जणीचं कन्व्हर्सेशन चालू असतं बघा, असं एकदम हळू, तर त्याला काय म्हणतात, कुजबुजणे, कानातल्या कानात जवळ जवळ बोलणे. कॅरी म्हणजे वाहून नेणे, एखादी वस्तू कॅरी करतो आपण त्याला, ते कॅरी करणे. थ्रो अवे म्हणजे टाकून देणे, किक लात मारणे, बाईट चावणे, हिट मारणे, हग मिठी मारणे, किस चुंबन घेणे, शेक हलवणे, डान्स नाचणे, सिंग गाणे गाणे, प्ले खेळणे, राईड. हे बघा, तुम्हाला मी राईड आणि ड्राईव्ह मधला डिफरन्स सांगितलाय. तर राईड हा वर्ड्स पुढे वापरतात जिथं टू व्हीलरचं काम येतं तेव्हा. कॉल फोन करणे किंवा बोलवणे. आणि राईड हा आणखी घोडा, हॉर्स रायडिंग ऐकलेलं बघा तुम्ही. हॉर्स रायडिंग म्हणजे काय, घोडा चालवणारी जेव्हा आपण चालवतो त्याला पण काय म्हणतात, रायडिंग म्हणतात, बरोबर आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 50 ऍक्शन वर्ब घेतले, जे की तुम्हाला फार गरजेचे असतात इंग्लिश बोलण्यासाठी असो किंवा एखादं सेंटेन्स राईट करण्यासाठी असो. विदाउट ऍक्शन वर्ब यू कॅन नॉट स्पीक इंग्लिश प्रॉपरली. इफ यू डोंट हॅव एनी vocabulary, so you are unable to speak in English. If you want to learn English, so you will have to learn vocabulary, otherwise you are unable to speak in English.
Okay, whatever I am telling you, I have learned a lot of vocabulary. That's why I have tried in front of you.